प्रमोद. राकेश प्रमोद स्ट्राईक कोण घेतो? घ्या ना, असं काय नाही. अच्छा बरं बरं बरं. नाही दिली ना आता. ह्याला ए अक्षय नाही 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 अक्षयला नाही. नंतरच बोलू ना, आता खेळायला गेले ते. जयेश जयेश आहे ना. अच्छा तो गेला आतमध्ये. चाल नंतर चला ऑफिशियल स्पीडअप घ्यायचं आहे सामन्याला. नक्कीच आपण पाहतोय P1च्या षटकामध्ये अक्षय अरविंद संघाकडून दाखल झालाय. अक्षयवरती विश्वास दाखवलाय, अक्षयवरती जबाबदारी दिली आहे आणि नक्कीच आपण पाहतोय अक्षयचा जर का विचार केला तर अक्षय एक चांगला खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तोच अक्षय आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय P1च्या षटकामध्ये. P1च्या षटकामध्ये एक जबाबदारीचं षटक असतं, एक निर्णायक षटक म्हणून P1च्या षटकाला ओळखलं जातं आणि नक्कीच त्या षटकामध्ये गोलंदाजी करणं आहे ना ते खूप प्रेशरचं काम असतं. परंतु अशा प्रेशरमध्ये आपल्या गावाचा, आपल्या टीमचा एक प्रामुख्याचा गोलंदाज अक्षय आपण पाहतोय P1च्या षटकामध्ये दाखल झालाय. प्रमोद स्ट्राईकला आहे ना. प्रमोद आहेत स्ट्राईक एंडवर, त्यांच्या समोर आपण पाहतोय राकेश नॉन स्ट्राईक एंडला उभा आहेत. नक्कीच या दोन्ही फलंदाजाचा विचार केला. चेंडू, दुसरा चेंडू होता, परंतु चेंडूला दिशा देण्याचं काम केलं होतं, परंतु प्लेयर आहे तिथे उचलणार फेकणार, परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट पाहिली आपण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, राकेशनं कॉल दिला होता, परंतु प्रमोदनं ती अपील फेटाळली आणि 2च धावेमध्ये समाधान मानावं लागले या बॅटर्सला. 2 धावेच्या इथे हाईट फॅक्टरसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नक्कीच हाईट फॅक्टर चेक करायचं आहे आम्हाला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मी बाकी आहे. बाकी आहे. प्रभाकरजी देशमुख लाभले गेल्यात. फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच चेंडू डीप होत होता, नक्कीच फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. दुसरा चेंडू झालेला आहे, 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. हा फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. प्लेयर आहेत, 2 क्षेत्ररक्षक धावतात, परंतु उचलणार फेकणार त्वरित पुनश्च एकदा यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावाच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतायत 3 चेंडू आणि 4 धाव्यांवर. नक्कीच P1च्या षटकामध्ये अधिकात अधिक धावा तुम्हाला जमवायच्या असतात. नक्कीच त्या षटकामध्ये जर का धावा रोखल्या गेल्या ना तर कुठेतरी फलंदाजांवरती प्रेशर आणण्याचं काम गोलंदाज करत असतात. इथे मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं, परंतु फटका काही पुरेसा ॲक्वर्ट करता आला नाही आहे आणि नक्कीच यानंतर होणारा सामना आपण पाहतोय पळसपे विपक्ष शेळू. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचा. पळसपे संघाचा कर्णधार आणि शेळू संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर यायचं आहे. हा फटका लाजवाब आहे. काय फटका आहे, काय स्ट्रोक आहे. फक्त चेंडूला जर का बघायला गेलं ना शेवटपर्यंत रीड केलं आणि पंच आम्हाला सांगतायत की या आल्या त्या 4 धावा. दर्जेदार चौकार आपण पाहतोय राकेशच्या बॅटमधून. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरांना संधी. पाच चेंडूची खेळ झाली आहे. 5 चेंडूच्या संपतेनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय बिनबाद 9 वर. इथे मात्र काय 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 चेंडू फेकलाय. आम्हाला आमचे भरत जी सर सांगतात की हे षटक समाप्त झालंय पहिलं. म्हणजेच जर का पाहायला गेलं ना तर चौकारानंतर कुठेतरी राकेशला कुठेतरी विचारात पाडण्याचं काम. म्हणजेच चेंडू जर का बघितला ना तर पडल्यानंतर एकदम झटकेपट निघून गेला कीपरच्या हातात. नक्कीच काय चेंडू हाताळला होता. अगदीच क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीनं हा चेंडू हाताळला होता आणि तो यशस्वी सुद्धा ठरला. नक्कीच पहिलं षटक झालेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या आपण पाहतोय मयुरेश आलेत. मयुरेशला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. जशी कामगिरी अक्षयनं केली ना त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मयुरेशला कामगिरी करावी लागेल. आणि जर का उदय सर विचार केला ना तर आता 30 यार्ड सर्कलचं रेस्ट्रिक्शन एंड झालं. आता आपल्याला पाहायला मिळतील म्हणजेच 5 खेळाडू
सर्कलच्या बाहेर तैनात असतील आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये आणि नक्कीच आम्हाला आमचे प्रभाकरजी देशमुख सांगतात की यावर्षी आरवण टीमचा फॉर्म एकदम भन्नाट आहे. म्हणजेच दर ठिकाणी ते बक्षीस प्राप्त आहेत त्यांना. हा मात्र फटका मोठा मारायचा होता परंतु मयुरेशचा चांगला चेंडू होता. मयुरेश स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आणि नक्कीच एकच धाव आली आहे. अरवन संघाचा जर का विचार केला तर नुकताच झालेल्या मैत्री चषकामध्ये म्हणजेच वन लाईफ गुंडगे यांनी आयोजित केलेल्या नाईट रजनीमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी अरवन संघ ठरला होता आणि तोच अरवन संघ आपण पाहतोय चौथ्या दिवसातला आजची ही म्हणजे दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना आहे. पहिला सामना आहे. नक्कीच त्या सामन्यामध्ये धडकले दोन्ही संघ आणि नक्कीच वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना आज देखील भेटली आहे आणि खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल की त्यांनी एकही प्रश्न केला नाही आयोजकांना की कोणता संघ आहे, कोणती टीम आहे, कोणता लॉट्स आहे. म्हणजेच एका शब्दावरती खेळायला आलेत अरवन संघ. खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद. पंच नो बॉल आहे का? ओके ओके. पंच आम्हाला सांगतायत ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल आहे. पंचांशी कोणी वाद घालू नाहीये. फलंदाज फलंदाज आपण आपल्या क्रीजमध्ये यायचंय. पंचांशी कोणीही वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे. नक्कीच हा नो चेंडू असेल. चला मी वारंवार पुकार करतोय म्हणजेच शेळू संघाचा कर्णधार विपक्ष पळसपे या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी अर्थातच टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. हा फटका मात्र मोठा मारायचा होता. चेंडू मागे दोन क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतायत. अडवला परंतु थोडीशी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याच दरम्यान 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्यात. नक्कीच 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. चला बॅट्समन आपण आपल्या क्रीजमध्ये यायचंय. पंचांशी तुम्ही वाद घालू नये याची सुद्धा नोंद घ्यायची आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि पंच सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. बॅट्समन आपल्या क्रीजमध्ये पुनश्च एकदा परत यायचं आहे कारण पंच आमचे तटस्थ आहेत. म्हणजेच दोन्ही पंचाचा जर का विचार केला ना तर नावाजलेले पंच आहेत. बरेचसे वर्षे क्रिकेट त्यांना खेळलेलं आहे. साईड घेणारा बॅट्समॅन साठी फक्त तो बॉलर नाही.
चला पंच सामन्याला स्पीडअप घ्यायचा, वेळ वाया घालू नये आणि पंचांशी कोणी वाद सुद्धा घालू नये. पंचांचा डिसिजन हा अंतिम राहील, तुम्ही सहकार्य करायचं आहे. चौदा धावा आपण पाहतोय, स्कोर कार्डवर लगवल्या गेल्यात. सलग दोन चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज मयुरेशला कमबॅक करावं लागेल आणि नक्कीच नक्कीच जर का मयुरेशचा विचार केला ना मंगेश सर, आम्हाला आमचे मंगेश सर सांगतायत की हा बेस्ट बॉलर होता. वन लाईफ क्रिकेट म्हणजेच वन लाईफ ग्रुप यांच्या वतीनं जी आयोजित नाईट शृंखला केली होती ना, त्यातला तो बेस्ट बॉलर होता. परंतु त्याला आता कुठेतरी विचारात पाडण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. नक्कीच काय फटका खेचला, अगदीच कलात्मक फटका. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका टोलावला होता आणि चेंडूवरती एक नाही दोन नाही तर 4 धावा मिळतात. या 4 धावाच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या अंकावरती. एक चेंडूचा खेळ झालेला आहे, एक चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 18 धावा धाव फलकावरती लगवला गेला. चला स्पीडअप घ्यायचं सामन्याला. इथे मॅच बॉल आलेला आहे, नवीन चेंडू पंचांकडे द्यायचा आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. कुठेतरी मयुरेशला इथे प्रश्नात पाडण्याचं काम दोन्ही बॅटर्स करतायत. वारंवार जर का पाहायला गेलं ना, एक भडबल संघाची जमायची बाजू, अजूनही ब्रेक थ्रू त्यांना मिळाला नाहीये आणि नक्कीच ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे. आणि या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे, त्याच्यामध्ये त्या कॅपेबिलिटी आहे त्याच्यामध्ये की तो ब्रेक थ्रू मिळवून देऊ शकतो. कारण तो गोलंदाज आहे ना, एक वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. नक्कीच मी म्हणालो होतो पंचांकडे अपील चांगली होती, परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. नक्कीच या चेंडूवरती एक धाव येईल. लेग बाईसची एक धाव आलेली आहे आणि नक्कीच आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे, 19 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. म्हणजे जर का बघायला गेलं ना, तर प्रत्येक चेंडूवरती जर का 2-2 धावा येतात. कारण इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु अक्षय आहे चेंडू खाली, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये आणि इथे नो चेंडू. पंच काय बोलतात, पंच इथे सांगतात की हा देखील नो चेंडू आहे. नक्कीच एक मोठी संधी होती, परंतु गोलंदाजानं ओव्हरस्टेप केलाय. इथे मात्र नो. आणि जेव्हा जेव्हा नो असतो ना, त्यानंतरचा चेंडू असेल तो फ्री हिट, कारण या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नसतं आणि नक्कीच फलंदाजाला खुलं केलं जातं. म्हणजे फलंदाज कोणत्याही दिशेनं कोणत्याही वेनं फटका हा ॲक्वट करू शकतो. दोन्ही टीम आलेत, हे दोन्ही आलेत बघा. जे के सुरू आली का?
नक्कीच इथे रिव्ह्यू आहे, रिव्ह्यू घेतलाय. अतुल नवले सर, आपण इथे यायचंय चेक करायला. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत ऑफिशियल्स पंच या लवकरात लवकर चेक करायचं आहे आणि जो काही डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत येईल. नक्कीच हा नो चेंडू आहे, चेक केलाय. आणि तुमचं म्हणजे जर का पाहायला गेलं अर्बन संघ तुमचा म्हणजे टीमचा जो एक प्लेअर आहे योगेश झोले ते देखील इथे होते चेक करण्याआधी. साईड लाईनचा नो आहे हा, नक्कीच ओव्हर स्टेपचा नाहीये हा, साईड लाईनचा नो आहे. पुनश्च एकदा फ्रीट आहे, फ्रीट या चेंडूवरती लागली जाईल. नक्कीच पुनश्च एकदा काय घडतंय मैदानामध्ये, जो गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता ना त्याला कुठेतरी आता इथे दंडित करण्याचं काम. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु पुनश्च एकदा चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहेत, इथे घडली आहे चुकी. आणि चुकीला मित्रांनो कधीच नसतीये माफी. म्हणजे तिथे चेंडू अडवला परंतु इथे 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केल्यात आणि 3 धावाच्या साहाय्याने धावफलक मात्र वाऱ्याच्या वेगाने पुढे जाऊन सरसावते 25 अंकावरती. जिथे तुमच्याकडे 8 मध्ये म्हणजेच 8 चेंडू झालेले, तुमच्याकडे फक्त आणि फक्त जर का बघायला गेलं ना तर 19 धावा होत्या. परंतु एक्स्ट्राच्या या धावा तुम्हाला खूप महागात पडू शकतात, कारण पहिल्या मॅचमध्ये जर का बघायला गेलं ना जांभिवली संघाने 11 एक्स्ट्रा धावा दिल्या होत्या. इथे मात्र पुनश्च एकदा मोठा फटका मारायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी चालू आहे. पळसपे संघ आपला कॅप्टन लवकरात लवकर इथे पाठवायचा आहे, कारण शिळू संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. 26 धावा धाव फलकामध्ये लगावल्या गेल्यात, एकही गडी तंबूच्या आसराला आला नाही आणि चेंडू 4 झालेत. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. तुमच्याकडे दुसऱ्या षटकामधले अर्थातच 2 चेंडू बाकी आहेत. या षटकामध्ये जर का बघायला गेलं ना तर अधिकात अधिक धावा आल्या गेल्यात आणि नक्कीच कुठेतरी महागडा ठरलाय मयुरेशला. आपण जर का बऱ्याचशा मैदानावरती पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी करत असतो, परंतु या मैदानावरती त्याला कुठेतरी लाईन आणि लेंथ भेटत नाहीये. इथे मात्र चांगला चेंडू होता, परंतु चेंडूला खणून काढलाय आणि नक्कीच इथे मात्र काय घडलंय, पंच आम्हाला सांगतायत की हा देखील वाईड आहे. पंच कसला रिव्ह्यू आहे हा? ओके ओके.
कसा काय चेक करतील अल्ट्राएस थोडे आपल्याकडे टॅकोमीटर लावलाय का आपण ग्राउंड मध्ये ते घाला तुम्ही हे करताय प्रोफेशनल क्रिकेट खेळतात तसे काय हा ये हाला आणि इथे दोन्ही संघाचे कर्णधार अर्थातच JKCC शेळू विपक्ष पळसपे या दोन्ही संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत आणि मी अण्णांना विनंती करतो की या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत पळसपे विपक्ष आपण पाहतोय शेळू संघ ते मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पंच आम्हाला सांगतायत की हा नो चेंडू आहे नक्कीच हा चौकार देखील असेल म्हणजेच 5 धावा एक धाव एक्स्ट्राची आणि या 4 धावा नक्कीच 5 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील आणि पळसपे संघाने टॉस 1 झाला आणि तुमचं डिसिजन काय ते कळवायचं आहे इथे मात्र चांगला चेंडू फ्री हिटचा चेंडू होता कोणत्याही दिशेने टोलू शकले असते कोणत्याही वेनं कोणत्याही दिशेने टोळायचा होता परंतु चेंडूला वेग मात्र जास्त होता म्हणजे वेगाने बीट केले फलंदाज प्रमोदला चांगला चेंडू हाताळला तुम्हाला वारंवार जर का आता बघायला गेलं ना तर चांगले चेंडू हाताळावे लागतील कारण पहिल्या म्हणजे तिसऱ्या षटकातला एकच चेंडू झालाय तुमच्याकडे धाव फलकावरती म्हणजेच धाव पुस्तकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात ना त्या 36 धावा हा फटका चांगला आहे लॉंगॉनच्या क्षेत्रात हा फटका टोलेला अक्ष आहे तिथे इथे मात्र काय घडलं इथे मात्र ढेंगा 5 झाल्यात नक्कीच अक्षयला जर का पाहायला गेलं ना तर डोकं आता खाजवताना आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच एक खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला जिथे धावा रोखायच्या आहेत ना तिथे तुम्ही धावा खर्च करतायत आणि ह्या तुम्हाला धावा अर्थातच ते म्हणतात बघा एका शिक्षण करत असताना एका गुणाला आणि क्रिकेट खेळत असताना एका रनाला तुम्ही इथे 4 रन एक्स्ट्राचे दिलेत फटका मात्र बराच काळ हवेत चेंडूने उंची जास्त घेतली आहे इथे काय घडलंय 3-3 क्षेत्ररक्षक होते परंतु कोणत्याही क्षेत्ररक्षकाने कॉल दिला नाहीये परंतु इथे पुन्हा एकदा म्हणजेच एक चांगल्या फलंदाजीची झेल तुम्ही धरणीला दान केली आहे एक लक फॅक्टर घेऊन आलेत की काय भडबल संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जर का विचार केला ना मंगेश तर 42 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय बिन बाद 42 धावा इथे मात्र चांगला चेंडू होता परंतु फंबलिंग पाहायला मिळाली आणि त्या फंबलिंग मध्ये एक धाव सुद्धा एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरलेत दोन्ही फलंदाज आपण पाहतोय 43 धावा 4 चेंडूचा खेळ झालेला आहे तिसऱ्या षटकामधल्या अजूनही 2 चेंडू बाकी आहेत हा फटका चांगला आहे कवचच्या डोक्यावरून हा फटका टोलवलाय आलाय तो दर्जेदार असा षटकार आपण तो पण देऊया डीजे मास्टरला संधी षटकार आलाय इथे मात्र फाईनच्या क्षेत्रात हा फटका टोलवायचा होता परंतु इथे षटक झालंय समाप्त आम्हाला आमचे तनय सर सांगतात की तिसरं षटक सुद्धा संपुष्टात आलंय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर का धावा बघायला गेल्या ना तर 49 धावा म्हणजेच 18 मध्ये 49 धावा तुम्ही जर का बघायला गेलं तर मंगेश सर म्हणजेच एक्स्ट्राच्या खूप धावा आल्यात म्हणजेच नोच्या जर का पाहायला गेलं तर 3 ते 4 नो आणि फिल्डिंगच्या जर का पाहायला गेलं तर फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे आणि नक्कीच त्या फिल्डिंगच्या जोरावरती आणि नक्कीच या एक्स्ट्रा धावांच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचले 49 या अंकावरती आम्हाला असं वाटतं की आता 60चा आकडा पार करेल की काय कारण दुसऱ्या फेरीत जर का बघायला गेलं ना तर अजूनपर्यंत कोणत्याही टीमनं म्हणजे 3 दिवसामध्ये कोणत्याही टीमनं 55चा आकडा पार केला नाही आणि नक्कीच ते होईल का आजच्या दिवसामध्ये 4थ्या दिवसातला हा
दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. अरविंद विपक्ष भडवल आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आज एकमेकांच्या समोर येऊन टेपलेत. नक्कीच कोणता संघ बाजी मारेल आणि जो बाजी मारेल तो थेट जाऊन पोहोचेल क्वार्टर फायनलच्या राऊंड मध्ये. पण पाहतोय गोलंदाजीसाठी जयेश आलेत. फटका चांगला आहे परंतु अक्षय तिथे आहेत. कोणत्याही प्रकारची चुकी नाही करणार अक्षय. वन बाउन्स चेंडूला गॅदर केलं आणि फेकलंय सुद्धा. प्रमोदच्या बॅटमधून फटका चांगला होता परंतु एकच धाव आली आहे त्या फटक्यावरती आणि नक्कीच जयेश आले. जयेशला धावा रोखाव्या लागतील कारण जर का तुम्हाला कमीत कमी धावांपर्यंत या संघाला रोखायचं असेल ना आणि आपल्या संघाला कुठेतरी प्रेशर कमी करायचं असेल ना तर तुम्हाला या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 ते 4 धावांचा हे षटक हाताळावं लागेल. परंतु जर का पाहायला गेलं ना तर शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकाला स्लॉग ओव्हर म्हणून संबोधलं जातं म्हणजेच हाणामारीचं षटक या षटकाला ओळखलं जातं आणि नक्कीच तो षटक आपण पाहतोय जयेशच्या हातामध्ये आहे. नक्कीच जयेशचा एक चेंडू झालेला आहे. पहिला चेंडू निर्धाव एक धावाली. इथे फटका मात्र चांगला आहे. काय षटकार आहे म्हणजेच बॅट मधून जर जसा आवाज आला ना तसा आम्हाला आमचे मंगेश सर म्हणाले की हा षटकार आहे. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्टरांना संधी. नक्कीच धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतोय पहिला चेंडूवरती एक धाव आली होती. इथे मात्र काय घडलंय इथे पंत षटकार आहे का हा? नक्कीच षटकार आहे हा. बॅक टू बॅकचे हे 2 षटकार आपण पाहतोय राकेशच्या बॅटमधून आलेत आणि धाव संख्या मात्र इथे वाऱ्याच्या वेगानं पुढे जात असताना 62 या अंकावरती. इथे वारंवार शॉर्ट पद्धतीचा मारा होतोय परंतु फलंदाज राकेश काय बॅटिंग करतोय. अफलातून आणि दर्जेदार बॅटिंग त्याच्या बॅटमधून जर का पाहायला गेलं ना म्हणजे तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजीच होत्या आणि नक्कीच याच आतिषबाजीची गरज होती बडवल्या संघाला. अजूनही एक ब्रेक थ्रू मिळाला नाहीये. अजूनही विकेट काही आली नाहीये. इथे मात्र पुनश्च एकदा आलाय तो हा